विट्याच्या नगराध्यक्ष सौ शीतल बाबर का सौ प्रतिभा पाटील? कोण असणार नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीत? अत्यंत चुरशीची व प्रतिष्ठेची बनलेली विटा नगरपालिका निवडणूक आज संपन्न. निकालाची उत्सुकता शिगेला. मतदान सुरळीत झाल्यानंतर आता मतदारांना वेध लागले आहे ते नगराध्यक्ष पदाचे. कोण त्या खुर्चीत बसणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी तर आमदार अनिलराव बाबर यांनी जोरदार प्रचारात मुसंडी मारत प्रचारात धुळा पाडला आहे. मतदान प्रक्रिया ही शांततेत पार पडली आहे. पोलिसांनी संपूर्ण शहरात कडक बंदोबस्त ठेवल्याने शांततापूर्ण मतदान पार पडले. आता आज थंडीच्या दिवसात नेते मात्र गरम झाले आहेत. निकालाची उत्सुकता सर्वांचीच शिगेला पोहोचली आहे. विटा नगरपालिका निवडणूक 2016 साठी मतदान सकाळी 7:30 वाजल्यापासून शांततेत पार पडले. विशेषतः संपूर्ण विटा शहरात पोलिसांनी कडक बंदोबस्त केला होता. विटा नगरपालिकेच्या निवडणुकीत 25 उमेदवारांचे भवितव्य आज मशीन बंद झाले आहे. सकाळी 12 पर्यंत मतदारांच्या संमिश्र प्रतिसादानंतर सायंकाळपर्यंत चुरशीने मतदान झाले. माझं नाव कृष्ण यशवंत जाधव आहे. मी मतदान केलेलं आहे. तरी या सर्वांनी आपला मतदान हक्क पुरा करावा अशी माझी इच्छा आहे. हुसेन यासीन मुल्ला. सकाळी मी सर्वसाधारण 9:45 वाजता मतदान केलेलं आहे मी स्वतः. आणि मतदानाचा हक्क सर्वांनी बजावणे हे सगळ्यांचं कर्तव्य आहे. एकूण 47 केंद्रांवर 235 कर्मचारी तैनात करण्यात आले होते. मध्यंतरी 2 तास विट्यात वोटिंग मशीन बंद पडल्याने मतदान प्रक्रिया बंद होती. पुन्हा मशीन सुरळीत झाली. मतदान केंद्रांवर सर्व उमेदवार पक्षाचे नेते यांनी भेटी दिल्या. विशेषतः शहरामध्ये 100 वय असणाऱ्या एका वृद्ध महिलेने मतदानाचा हक्क बजावला. पुन्हा भेटूया ठळक घडामोडींसह. पाहत राहा फक्त 7 स्टार एक्सप्रेस. नमस्कार.